मी महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटना संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भैया देशमुख माझ्या सोलापूर जिल्ह्यातल्या मोहोळ तालुक्यातल्या आष्टी उपसा सिंचन योजनेवरती ज्या पोखरापूर टप्पा क्रमांक 2चा जन्म झाला ती पोखरापूर टप्पा क्रमांक योजना ही गेल्या 25 वर्षापासून शासन दरबारी मंजूर असताना काही अडचणीमुळे ही योजना रखडत पडली होती। सारोळे खवणी पोखरापूरच्या शेतकऱ्यांचा गेल्या 40 वर्षापासून वनवास चालू आहे। भयानक दुष्काळात ही गावं चटके सहन करतात। स्वर्गीय धोंडीबा उन्हाळे दादांनी सुद्धा मरेपर्यंत प्रयत्न केले। संजीव खिलारे असो, मी असो, पंजाब करंडे असो, सचिन शेळके असो, काही खवणीजे आणि या सारोळगावचे सरपंच आदरणीय शाहीर सलगर साहेब, आदरणीय जनार्दन पाथरुट बापू, ह्या सगळ्यांनी मिळून सातत्याने आम्ही पाठपुरावा करतोय, प्रयत्न करतोय। मोठमोठ्या मंत्र्यांचे उद्घाटन झाले, नारळ फोडले, परंतु काही अडचणीमुळे ही योजना रखडत पडली होती आणि अभिमन्यू हांडे अन्यायग्रस्त शेतकऱ्यांमुळे 1.5 वर्षाखाली ही पाईपलाईनचं काम थांबलं होतं। त्याच हांडे परिवारांच्या बाबतीत चर्चा करून आदरणीय कार्यकारी अभियंता कर्तव्यदक्ष नारायण जोशी साहेबांनी चर्चा करून त्यांना न्याय देण्याची भूमिका स्पष्ट सांगितल्यामुळे ते बंद पडलेलं काम सुरुवात झाले। पाईपलाईनचं 100% काम आता आदरणीय कर्तव्यदक्ष अधीक्षक अभियंता बागडे साहेबांनी कार्यकारी अभियंता जोशी साहेबांच्या प्रयत्नाने यशस्वी झालेला आहे आणि आज पोखरापूर तलावात पाणी सोडावं आष्टी तळ्यातलं आणि पाटकुलच्या संपत्ती जमिनीचा शेतकऱ्यांचा मोबदला, ढेकळवाडीच्या शेतकऱ्यांचा संपत्ती जमिनीचा मोबदला तातडीने त्यांच्या खात्यावर जमा करावा। गोंधळीचे अण्णा शेटे, ओम शेटे यांच्या फळबागेची नुकसान भरपाई व पाटकुलच्या फळबागेची नुकसान भरपाई त्यांच्या खात्यावर जमा करावं व कॉन्क्रिटीकरण करण्यात यावं, अस्थिरीकरण करावं। कारण पाणी पाजरून पाणी वाया जातं, ही शासनाच्या दृष्टीने सुद्धा पाणी वाया जाणं चुकीचं आहे। काही ठिकाणी मोठ्या पाईपलाईननं पाणी जातंय, त्यामुळे इकडच्या शेतकऱ्यांना भविष्यात सुद्धा पाणी कमी पडेल अशी शक्यता वाटते। कारण आता आष्टी तलावावरून पाईपलाईन गेली, मोहोळला पिण्याच्या पाण्यासाठी पाणी पुरवठा काम चालू आहे। या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणि जलसंपदा मंत्री, जलसंपदा सचिवांनी याचा पण अभ्यास केला पाहिजे की बाबा शेतकऱ्यांना पाणी न देता दुसऱ्या मोठ्या पाईपलाईननं पाणी जे कुठं कुठं जातंय ती शेतीसाठी जातंय का त्याचा गैरवापर केला जातोय, ह्याचा बी अभ्यास केला तर ह्या शेतकऱ्यांना भविष्यातलं पाणी मिळेल। कारण आता असा धक्का बसला आम्हाला की सारोळे खवणी पोखरापूरचा निम्मा भाग कोरडावर राहतोय, पडा पडलेला भाग आहे। आता निम्म्या लोकांना पाईपलाईनचं पाणी मिळणार आहे, पण ह्या भागातल्या लोकांनी काय करायचं असा प्रश्न जोशी साहेब आम्हाला पडलेला आहे। तर जोशी साहेबांनी यात लक्ष घालून येशे साहेबांची चर्चा करून आम्ही प्रस्ताव देऊ आणि पाणी उपलब्ध करण्याचा प्रयत्न करतो असं त्यांनी आजच्या आंदोलनामध्ये प्रत्यक्ष सिद्धेश्वर महाराजांच्या साक्षीनं आश्वासन दिलेलं आहे। पाटकुलचा शेतकऱ्यांचा ढेकळवाडीचा संपत्ती जमिनीचा मोबदला थोड्या दिवसात 17 कोटी त्यांना उपलब्ध आहेत, त्यातून मार्ग काढून ते मोबदला खरेदी करून त्या शेतकऱ्याच्या खात्यावर जमा करतो म्हणालेत। पुन्हा दुसरा मुद्दा असा की पोपटकाळ्याच्या वस्तीपर्यंत ते पाणी येते, पण ते पाणी पुढे सरकत नाही। त्या पण शेतकऱ्यांसाठी मोठी मशिनरीचं नियोजन करून कॅनोला लेवल करून त्या पुढील शेतकऱ्यांना सुद्धा आम्ही लोखंडे असो, कुळी, बेसरे, लोंढे, काटे, कांबळे या परिवाराला सुद्धा पाणी आम्ही मिळवून देऊ अशा पद्धतीचं त्यांनी ठोस आश्वासन दिल्यामुळं आज चालू असलेलं आंदोलन तूर्त स्थगित करतोय। येत्या 2 दिवसात पोखरापूर तलावात पाणी सोडतो असं लेखी पत्र दिलेलं आहे त्यांनी आणि या मागण्या त्यांनी मान्य केल्याबद्दल तमाम शेतकऱ्यांच्या वतीनं जोशी साहेबांनी वेळ देऊन आम्हाला भेट देऊन आम्हाला आधार दिला, त्या शेतकऱ्यांच्या वतीनं मी जोशी साहेबांचं मनापासून आभार मानतो, त्यांचं अभिनंदन करतो। आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी स्टार साम्राज्याला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनचे बटन दाबून आपल्या मोबाईलवर नोटिफिकेशन्स मिळवा।